येस. आता आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पलमध्ये पहा, पहिले एक्झाम्पल दिले त्यांनी, इफ अ टॉर्च इज यूज इन प्लेस ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट इन यंग्स एक्सपेरिमेंट व्हॉट विल हॅपन्स. फर्स्ट ऑप्शन काय आहे, नो फ्रिंज विल अपियर. सेकंड ऑप्शन, ओनली ब्राईट फ्रिंज विल अपियर. थर्ड ऑप्शन, फ्रिंज विल अपियर ॲज फ्रॉम मोनोक्रोमॅटिक सोर्स. आणि चौथा ऑप्शन आहे, फ्रिंज विल अपियर फॉर ए मुवमेंट अँड देन इट विल डिसअपियर. तर याचा आन्सर काय, त्यांनी या ठिकाणी सांगितले टॉर्च इज इन प्लेस ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट. जर आपण टॉर्च यूज केली कोणाच्या जागेवरती, मोनोक्रोमॅटिक लाईटच्या जागेवर. व्हॉट्स हॅपन, मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय, लाईट हॅव्हिंग सिंगल वेवलेंथ सिंगल असते, त्याच्या जागेवर आपण टॉर्च यूज केली तर व्हॉट्स हॅपन. तर याचं आन्सर काय, आन्सर ए, नो फ्रिंज विल अपियर. फ्रिंज आपल्याला मिळणार नाही, कारण टॉर्च हॅव्हिंग नंबर ऑफ वेवलेंथ्स किंवा पार्ट डिफरन्स पण तिथं डिफरंट येईल, त्यामुळं आपल्याला काय मिळेल, त्या ठिकाणी इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. ओके, नेक्स्ट बघा, दुसरं एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला, इफ इंटरफरन्स आय मॅक्स अपॉन आय मीन इज इक्वल टू 144 अपॉन 81. आय मॅक्स आणि आय मीनची किंमत दिली, व्हॉट विल बी द रेशो ऑफ ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडचा रेशो काय येईल. पहिला ऑप्शन दिला आहे, काय दिला आहे पहिला ऑप्शन, 144. फर्स्ट ऑप्शन आपल्याला काय दिला आहे, 144 अपॉन 81. सेकंड ऑप्शन 7/1. थर्ड ऑप्शन 1/7. अँड फोर्थ ऑप्शन काय, 12/9. तर आपण ऑलरेडी फॉर्म्युला पाहिलं आहे, मग अशी आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं, काय पाहिलं आपण, फॉर्म्युला पाहिलेला आहे. पण तो फॉर्म्युला काय आहे, तर याचा आन्सर बघा, A1 अपॉन A2 इज इक्वल टू काय आलं, अंडर रूट ऑफ आय मॅक्स अपॉन आय मीन प्लस 1 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ आय मॅक्स अपॉन आय मीन मायनस 1. ओके, आता यात आय मॅक्स आणि आय मीनची किंमत टाका. आय मॅक्स किती आहे, 144 अपॉन 81. 144 अपॉन 81 ही किंमत टाकली, या ठिकाणी काय आलं, अंडर रूट ऑफ 144 अपॉन 81 प्लस 1 डिवायडेड बाय 144 अपॉन 81 मायनस 1. ओके, आता 144चा स्क्वेअर रूट किती, 12. 81चा स्क्वेअर 9 स्क्वेअर रूट. नेक्स्ट इथं काय येईल, 144चा सेम वे 12/9 येईल. आता इथं जर आपण हे सेम केलं, याचा जर बेस किंवा छेद समान केला, डिनॉमिनेटर सेम केला, व्हॉट्सअपवर काय येईल, 21/9 येईल. ओके, 21/9 डिवायडेड बाय, इथं पण काय होईल, इथं 3/9 येईल. 3/9, 9 गेट कॅन्सल, म्हणजे काय आलं, 21/3, म्हणजेच काय आलं, 7/1 येईल आन्सर. ओके, हे अशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्लाईड. तर नेक्स्ट स्लाईडमध्ये काय दिलं आहे, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट डिस्टन्स बिटवीन स्लिट इज डिस्टन्स ऑफ स्लिट किती, 2 × 10⁻³ मीटर अँड स्लिट आर इल्युमिनेटेड बाय लाईट ऑफ वेवलेंथ 2000 to 9000 एंगस्ट्रॉम युनिट. 2000 ते 9000 एंगस्ट्रॉम युनिटमधली लाईट ती स्लिट इल्युमिनेट करते. इन द फील्ड ऑफ व्यू ॲट अ डिस्टन्स ऑफ 10⁻³ ओके, फ्रॉम द सेंट्रल पोझिशन, म्हणजे फ्रिंज विड्थ आहे 10⁻³ फ्रिंज विड्थ दिली. बघा नेक्स्ट, द सेंट्रल पोझिशन विच इज वेवलेंथ विल बी ऑब्झर्व 2 फ्रिंजेस. यांची किंमत किती दिली, 2 दिली. गिव्ज अ डिस्टन्स ऑफ स्लिट अँड स्क्रीन इज 2.5 मीटर, म्हणजे कॅपिटल डीची किंमत 2.5 मीटर दिली. आता ऑप्शन पहिला दिला आहे 4000 एंगस्ट्रॉम, 4500. तिसरा ऑप्शन दिला आहे 5000 आणि चौथा ऑप्शन दिला आहे 5500 एंगस्ट्रॉम युनिट. तर फॉर्म्युला काय आहे, वेवलेंथचा लॅम्बडा इक्वल टू, आपण पाहिलं की काय येतो फॉर्म्युला, आपण वाय इक्वल टू फॉर्म्युला काढला होता. वाय इक्वल टू काय येतं, वाय इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. याच्यावरून फायनल फॉर्म्युला काय, लॅम्बडा इक्वल टू, हे इकडे घ्या, वाय डी अपॉन कॅपिटल डी आणि एन काय, नंबर ऑफ फ्रिंज ते आपण घेतलेलं आहे. पुटअप करा किमती. वायची किंमत किती आहे, वायची किंमत 2 × 10⁻³ दिली, फ्रिंज विड्थ दिली. नेक्स्ट 10⁻³ काय, डिस्टन्स बिटवीन 2 स्लिट्स
आणि लास्टला काय दिलेलं आहे 10⁻³ मीटर म्हणजेच किती हो 1 मिलीमीटर 2 स्लिटमधलं डिस्टन्स आणि खाली 2 × 2.5. बाय कॅल्क्युलेटिंग दिस जर आपण हे कॅल्क्युलेट केलं तर काय येईल यस कॅल्क्युलेट केल्यानंतर काय येतं 4000 एंगस्ट्रॉम युनिट येतं 4000 एंगस्ट्रॉम युनिट. ओके आणि 4000 एंगस्ट्रॉम युनिट कसं येतं ते पण बघा 1 मिनटात तुम्हाला लक्षात येईल. या ठिकाणी 2 गेट कॅन्सल. ओके राहिलं काय वरती 10⁻⁻6 आणि डिवाइड बाय किती या 2.5 1/2.5 म्हणजेच किती येईल 0.4 येतं 0.4 × 10⁻⁻6. जर हा पॉईंट आपण 1नं शिफ्ट केलं तर 4 × 10⁻⁷ येईल. दॅट इज इक्वल टू 4000 किंवा 4000 एंगस्ट्रॉम युनिट येईल. एंगस्ट्रॉममध्ये हे मीटरमध्ये आलं तर हे एंगस्ट्रॉममध्ये येईल 4000 एंगस्ट्रॉम युनिट. तर नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे आपल्याला इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट इफ द वेवलेंथ ऑफ लाईट इज डबल विदाउट चेंजिंग अदर कंडिशन्स द फ्रिंज विड्थ विल बी. त्यांनी सांगितले वेवलेंथ डबल केली तर व्हॉट्स हॅपन काय होईल. फर्स्ट ऑप्शन काय विल बी डबल, दुसरा वॉल, तिसरा बी क्वाड्रिपल आणि चौथा आहे रिमेन अनचेंज. ओके आता याचा अर्थ काय होतो जर आपण फॉर्म्युला बघितला यंग्सचा तर जर फॉर्म्युला बघितला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमधला तर असं लक्षात येतं y = फॉर्म्युला काय y = λd/d हा फॉर्म्युला आहे. त्यांनी सांगितलं वेवलेंथ डबल करा 2λ होईल d आहे असा अपॉन d. याचाच अर्थ काय झालं दॅट इज इक्वल टू 2 आहे असा आणि λd/d म्हणजेच कोण आहे तर y किंवा y आहे. तर मग इथं फ्रिंज विड्थ काय होईल 2y म्हणजेच काय विल बी डबल. फ्रिंज विड्थ आपल्याला डबल झालेली दिसेल. ओके नेक्स्ट बघा अ मोनोक्रोमॅटिक व्हिजिबल लाईट कन्सिस्ट ऑफ पहिलं बघा अ सिंगल रे ऑफ लाईट, सेकंड ऑप्शन लाईट ऑफ सिंगल वेवलेंथ, थर्ड ऑप्शन लाईट कन्सिस्टिंग ऑफ मेनी वेवलेंथ विथ सिंगल कलर आणि चौथा ऑप्शन लाईट ऑफ सिंगल वेवलेंथ विथ ऑल कलर्स ऑफ स्पेक्ट्रम ऑफ व्हाईट लाईट. तर इथं काय येईल हो फर्स्ट आन्सर काय येईल याचा येस आन्सर काय येईल लाईट ऑफ सिंगल वेवलेंथ. मोनोक्रोमॅटिक म्हणजेच सिंगल वेवलेंथची लाईट. ओके याच्यानंतर बघा नेक्स्ट द डिस्टन्स ऑफ इंटरफरन्स पॅटर्न फ्रॉम स्लिट आर 1.8 × 10⁻³ मीटर and 1.23 × 10⁻³ meter. If the wavelength of light use 6000 angstrom unit, then the number of bright and dark fringe from at the point will be. किती येईल येस तर या ठिकाणी पहिला ऑप्शन 8 डार्क 9 डार्क 10 डार्क आणि 11 डार्क. आता इथं 2 पाथ दिलेत किंवा 2 आपण जे फर्स्ट डायग्राम पाहिली होती त्या डायग्राममध्ये असं सांगितलं होतं बघा 2 स्लिट घेतल्या होत्या. ओके इथे एक पॉईंट पी घेतला होता आणि हे डिस्टन्स आपण घेतलं होतं SP1 आणि SP2. हे डिस्टन्स S2P होतं आणि हे S1P होतं आणि यांचा आपण काय घेतला होता डिफरन्स तोच आपण इथे घेतला आहे. पार्ट डिफरन्स इक्वल टू काय येतं n लॅम्बडा. मग आपण जर किमती पुटअप केल्या S2P म्हणजे मोठी कोण आहे 1.8 नेक्स्ट छोटी 1.23 इज इक्वल टू यांची किंमत काढायची आपल्याला लॅम्बडा दिलाय 6000 एंगस्ट्रॉम युनिट. बाय कॅल्क्युलेटिंग दिस हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला 9.5 येतं. जर 9.5 येत असेल याचा अर्थ फ्रिंज कितवी असणार आहे 9व्या नंतर फ्रिंज कितवी येते 9वी ब्राईट आणि त्याच्या पुढं 0.5 म्हणजे 10 डार्क. लक्षात ठेवा जे की आपण मागच्या लास्ट यात पाहिलं होतं त्यात तुम्हाला सांगितलं होतं की जर हा पार्ट डिफरन्स ऑड मल्टिपल आहे हा कसा आला ऑड मल्टिपल आला त्यामुळे आपल्याला जी फ्रिंज मिळेल ती डार्क मिळेल आणि नेक्स्ट घ्यायची असते नेक्स्ट म्हणजे 9.5 आलं तर 10th घ्यायची 8.5 आलं तर 9वी डार्क जर 7.5 आलं तर 8 डार्क नेक्स्ट काउंट करायची असते. ओके नेक्स्ट बघा
the path difference between the two identical wave arriving at a point is 100.5 lambda 100.5 lambda एवढा दिला आहे path difference. If the path difference is 44 micrometer the wavelength of light will be. त्यांनी सांगितलंय काय ते व्यवस्थित आहे का की पाथ डिफरन्स दिले आहे पाथ डिफरन्स. ओके, आता या ठिकाणी दोन पाथ डिफरन्स दिलेत आपल्याला. पहिला जो पाथ डिफरन्स दिलेला आहे तो किती 100.5 म्हणजे फर्स्ट इक्वेशन असं येईल. हे सॉल्व करत असताना पहिलं काय येईल पाथ डिफरन्स इक्वल टू 100.5 लॅम्बडा एक आणि दुसरं पाथ डिफरन्स इक्वेशन किती आलं 44 मायक्रोमीटर. या दोन इक्वेशनची जर कंपॅरिझन केली ही साईड सेम आहे कंपॅरिझन केल्यानंतर असेल 100.5 लॅम्बडा इज इक्वल टू 44 इंटू 10⁻⁻6 आणि ह्याच्यावरून आपल्याला लॅम्बडा काढायचा आहे. हे 100.5 डिवाइड जाईल मग फायनली काय येईल आपल्याला तर लॅम्बडा इक्वल टू काय आलं 44 इंटू 10⁻⁻6 डिवायडेड बाय 100.5 आणि हे सॉल्व केल्यानंतर उत्तर येतं 4378 एंगस्ट्रॉम युनिट. एवढं आन्सर म्हणजे ऑप्शन नंबर किती आला 4700. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट बघा टू कोहरंट मोनोक्रोमॅटिक लाईट बीम ऑफ इंटेन्सिटी 4I 9I. दोन इंटेन्सिटी आहेत एकाची 4I एवढी आहे तर दुसऱ्याची 9 आहे. आर सुपर इम्पोज द मॅक्झिमम अँड मिनिमम पॉसिबल इंटेन्सिटी इज. मॅक्झिमम आणि मिनिमम इंटेन्सिटी किती येईल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला हा वापरणार आहोत. I इक्वल टू I1 प्लस I2 प्लस टॉईस I1 अंडर रूट ऑफ I1 I2 कॉस ऑफ थिटा. मॅक्झिमम म्हणलं एक लक्षात ठेवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अँगल किंवा फेज डिफरन्स देत नाहीत. अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळी मॅक्झिमम म्हणलं की फेज डिफरन्स 0 घ्यायचा. मिनिमम म्हणलं की फेज डिफरन्स काय असतं पाय असतो आणि हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. तर हे सॉल्व करू शकतो आपण. मग काय येईल आय मॅक्स इक्वल टू पहिलं बघा मॅक्झिममसाठी सॉल्व करूया. आय मॅक्स इक्वल टू काय येईल 4I. I1ची किंमत किती 4I दिली आणि I2ची किंमत 9I पुटअप केली 2I असा अंडर रूट ऑफ 4I 9I कॉस ऑफ 0 म्हणजे कॉस ऑफ 1 होईल. आता हे जर सॉल्व केलं तुम्ही हे किती झालं 9 प्लस 4 13 आणि हे किती होईल 2I असा. इथं काय आलं 4 इंटू 9 36. 36चा स्क्वेअर रूट किती होईल याचा 36चा स्क्वेअर रूट 6 इंटू 2 12 म्हणजे किती आलं 13I प्लस 12I म्हणजेच फायनल किती येईल 25I. ओके, आता सेम पद्धतीनं हे पण मिनिममला फक्त कॉस पाय होईल. कॉस पायमुळे इथं मायनस साईन येईल मध्ये म्हणजे हे साईन चेंज होईल. इथं काय होईल प्लस ऐवजी मायनस मग काय होईल 13I मायनस 12I म्हणजेच किती 1I. फायनल आन्सर बघा 25I अँड I. ओके, हे फायनल आन्सर आहे इथलं. सिम्पल आहेत. येस, इफ द पाथ डिफरन्स बिटवीन टू लाईट वेव्ह ॲट ए पॉईंट इज इक्वल टू द इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ it is equal to integral multiple of wavelength then that points appear to yes what's happen Kyle bright dark may be bright or dark none of these answer काय असेल answer is A integral म्हणजे काय आला path difference is equal to n लॅम्बडा आणि जर ही कंडिशन उभी राहत असेल तर ऑब्वियसली तो पॉईंट कसा असतो ब्राईट असतो हे आपल्याला माहिती. ओके ओके थँक्यू. अशा प्रकारे आपण याचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. याचे असाइनमेंट पण आपण तुम्हाला देणार आहोत. ओके थँक्यू.